ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 या प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या माती उत्खननात अनियमितता आढळून आली आहे. ॲफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीवर भिवंडी तहसीलदार कार्यालयाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या एका कलमांतर्गत कंपनीला तब्बल 16,47,66,400 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मेट्रो प्रकल्प 5 अंतर्गत भिवंडी ग्रामीण भागातील राहणाल, पूर्णा, काल्हेरकोपर आणि कशळी परिसरात माती उत्खनन करण्यात आलं होतं, पण मिळालेल्या परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात माती काढण्यात आल्याचा ठपका कंपनीवर ठेवण्यात आलाय. यापूर्वीही ॲफकॉनला या बाबतीत दंड झालेला होता. त्याविरुद्ध त्यांनी अपील केलं होतं. तथापि त्या अपिलामध्ये निर्णय होऊन ते पुन्हा फेरचौकशीसाठी या कार्यालयाकडे प्राप्त झालं होतं. या कार्यालयाकडील जो फेरचौकशीचा जी कारवाई करण्यात आली, तर त्या कारवाई दरम्यान त्यांनी कुठलेही समाधानकारक परवानगीचे कागदपत्र सादर न केल्याने आपण त्यांना पुन्हा दंड ठोठावलेला आहे. तहसीलदारांनी 3 पट जो दंड होता तो आता 5 पट करून जवळपास 16 कोटी रुपये दंड लावलेला आहे. आणि ही 30 दिवसाची त्यांना 15 दिवसाची मुदत दिलेली आहे की जेव्हापासून तुम्हाला ही नोटीस मिळेल तेव्हापासून 15 दिवसांमध्ये तुम्ही हे पैसे शासन जमा करण्यात यावे. जर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तहसीलदार किंवा प्रांत कार्यालय यांनी ही जी त्यांना 15-16 कोटीची नोटीस काढलेली आहे आणि हे जर समजा महिन्याभराच्या आतमध्ये त्यांनी जर हे पैसे भरले नाही आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या आंदोलन करून ह्यांच्या मागेच लागणार आहे. जोपर्यंत हा जो पैसा आहे जो सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे तो या कंपनीच्या माध्यमातून शासन जमा करण्यास भाग पडणार आहे. येत्या शनिवारी म्हणजे 9 मे रोजी मुंबई प्रादेशिक पारपत्र विभागांतर्गत येणारी